राज्यघटना काय देते? राज्यघटना ध्येय धोरणं देते. राज्यघटना तुम्हाला घटनात्मक संस्था देते. त्या संस्था कशा चालाव्या, त्याचे अधिकार काय, त्याची मर्यादा काय, ही राज्यघटना देते. पण शेवटी चालवणारी ही माणसंच असतात. आणि ही माणसं जर त्या संस्थाच्या लायकीची नसतील, त्या संस्थाच्या पदाची गरिमा समजून घेणारी नसतील आणि त्यानुसार वर्तन करणारी नसतील, तर तिथे डिग्रेडेशन होतं, पतन होतं, अवमूल्यांकन होतं. तेच नेमकं आज आपण भारताच्या संपूर्ण थरामध्ये पाहतो. त्याला खूप कोणी अपवाद आहे असंही नाही, कोणीच अपवाद. आणि कोणीच अपवाद नाही याचा जेव्हा मी उल्लेख करतो तेव्हा की जर सत्तेत आलेला पक्ष जाहीरनामा राबवत नसेल तर त्याला संसदीय लोकशाहीच्या निवडणुकीपासून तडीपार केला पाहिजे. ती पॉलिटिकली डेथ सेंटेन्स असली पाहिजे. मग वांगचूकचा काय गुन्हा होता? आज तो 52-53 दिवस झाले माणूस जेलमध्ये सोडतो. न्यायपालिका दखल घेत नाही, देशाचे नागरिक दखल घेत नाही, सिव्हिल सोसायटी शांत, राज्यकर्ते शांत. म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली आश्वासनाची सुद्धा तुम्ही पूर्तता केली पाहिजे. याच्यासाठी आंदोलन करणं गुन्हा ठरावा तर मग ही संस्कृती कुठे चालली हा प्रश्न. पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे 1954-55ची आय थिंक ती BBC ची मुलाखत होती आणि त्या मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की लोकशाही, भारतीय लोकशाहीला तुम्ही कसं बघताय पुढे? तर बाबासाहेब म्हणाले की ही काय लोकशाही टिकणार नाही, संपेल. तर बाबासाहेबांचं ते विधान किंवा ते आकलन खोटं ठरलंय का आज? नाही, तसं ती मुलाखत तुम्हाला बाबासाहेबांच्या संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणासोबत टॅग करून बघावं लागेल. लोकशाही टिकावी तर काही इशारे दिले, व्यक्तिपूजा सोडा, असे जे काही इशारे दिलेत ते संविधान सभेत दिलेत ना. 56 त्यांचे 55ची आहे ती खरं म्हणजे BBCची मुलाखत. त्याच्यात त्यांनी पुन्हा त्या धोक्यावरती प्रश्नचिन्ह म्हणजे पुन्हा बोट ठेवलं की भारतीय समाज हा मूलभूतरित्या अँटी डेमोक्रेटिक आहे. इथली जमीन, इथली समाज, इथली मानसिकता ही लोकशाहीला पोषक नाही. पण भारताने जेव्हा लोकशाही स्वीकारली तेव्हा अनेक परदेशी विद्वानांनी सुद्धा भारताच्या लोकशाही संबंधी प्रश्न निर्माण केले. तरीसुद्धा मात्र भारताची अजूनही जशी बाजूची शेजारची संसदीय लष्करशाही झाली तशी भारताची संसदीय लष्करशाही झाली नाही. किंवा भारताची लोकशाही इतर आपल्या त्या कालखंडात जे देश स्वतंत्र झाले त्यांच्यासारखी तेवढी ठिसूळ राहिली नाही. बाजूची कोणी असो, मग छोटी छोटी राष्ट्र असो, त्यांच्यासारखी तेवढी ठिसूळ राहिली नाही. त्यांच्या तुलनेत ती मजबूतच राहिली, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. दुसरी बाजू आहे की बाबासाहेबांना जे पुढचा जो टप्पा त्यांनी म्हटला की लोकशाहीला अत्यंत सुदृढ करायचं असेल तर या खबरदाऱ्या घ्या. त्याच्यामध्ये राज्यकर्ता वर्ग कमी पडला. म्हणून अलीकडं जगामध्ये लोकशाही राष्ट्रांची जेव्हा वर्गवारी केली जाते, काही तज्ज्ञ संस्थाकडून केले जाते, तेव्हा भारतीय संसदीय लोकशाहीतला प्रवास इनडायरेक्टली ॲटोक्रसी, इनडायरेक्टली थोडं वर्चस्ववादी लोकशाही, विशिष्ट वर्गाची लोकशाही किंवा लोकांची लोकशाही म्हणण्यापेक्षा एका विशिष्ट वर्गाची ती लोकशाही, अशा प्रकारची नवीन वर्गवारी जगामध्ये आता डेव्हलप होते. भारत त्यामध्ये आहे आणि त्या अनेक देशामधला जो प्रवास आहे तो त्या दिशेनं चालला आहे. ज्याला आपण आजकाल म्हणतो की लोकांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून आम्ही सत्तेत आहोत, हीच आमची लोकशाही. तर त्याला इलेक्ट्रल डेमोक्रेसीमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आहे. त्यामुळं भारतामध्ये आता पीपल्स डेमोक्रेसी आहे की इलेक्ट्रल डेमोक्रेसी आहे असा जर विचार करायचा झाला तर तो मग तो इलेक्ट्रल डेमोक्रेसी आहे. पण इलेक्ट्रल डेमोक्रेसी म्हटलं की पुन्हा मग फ्री अँड फेअर इलेक्शन आल्या, SIR आल्या, बूथ कॅप्चरिंग आलं, सगळं चाललं, EVM आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळं एका बाजूला सुप्रीम कोर्ट म्हणतं की फ्री अँड फेअर इलेक्शन हा भारतीय लोकशाहीचा राज्यपद्धतीचा एक प्रमुख आधार आहे. पण तोच जेव्हा आधार डळमळीत झालेला असतो तेव्हा मात्र न्यायपालिका त्याच्याकडे डोळे करून पाहत नाही किंवा त्याची समीक्षा करत नाही. ही दुसरी एक शोकांतिका आहे. आणि ह्या सगळ्यातला जेव्हा आपण कॅनव्हास बघतो तेव्हा पुन्हा तिथंच घटना काय देते तुम्हाला, राज्यघटना काय देते,
राज्यघटना ध्येय धोरणं देते. राज्यघटना तुम्हाला घटनात्मक संस्था देते. त्या संस्था कशा चालाव्या, तिचे अधिकार काय, तिची मर्यादा काय, ही राज्यघटना देते. पण शेवटी चालवणारी ही माणसंच असतात. आणि ही माणसं जर त्या संस्थाच्या लायकीची नसतील, त्या संस्थाच्या पदाची गरिमा समजून घेणारी नसतील आणि त्यानुसार वर्तन करणारी नसतील, तर तिथे डिग्रेडेशन होतं, पतन होतं, अवमूल्यांकन होतं. तेच नेमकं आज आपण भारताच्या संपूर्ण थरामध्ये पाहतो. त्याला खूप कोणी अपवाद आहे असंही नाही, कोणीच अपवाद नाही. आणि कोणीच अपवाद नाही याचा जेव्हा मी उल्लेख करतो तेव्हा एक अलीकडचं ज्वलंत उदाहरण आहे सोनम वांगचुक यांचं. सोनम वांगचुक जो शास्त्रज्ञ प्रवृत्तीचा माणूस, त्यानं काय मागणी केली की त्या जम्मू काश्मीरमधल्या निवडणुकीच्या वेळेला सरकारनं दिलेली धोरणाची आश्वासनाची पूर्तता करावी. आता सरकारनं निवडणुकीच्या काळात जर आश्वासनं दिली, पक्षानं दिली आणि तो पक्ष सत्तेवर आला, तर ते लागू करणं बंधनकारक नाही का? म्हणून तसाही कायदा झाला पाहिजे भारतात. तेही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हे इलेक्शन जाहीरनाम्या वगैरे सगळं फालतू पद्धत बंद करा आणि जाहीरनामे बंधनकारक करा. तुम्ही सत्तेत आले तर तो तुम्ही राबवलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला पुन्हा स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. नाही, स्टॅम्प पेपरवर नाही, कायदा. स्टॅम्प पेपरला कोणी विचारत नाही. आणि तेलगीचे स्टॅम्प पेपर येतील पुन्हा. स्टॅम्प पेपरला कोणी विचारत नाही. कायदा की जर सत्तेत आलेला पक्ष जाहीरनामा राबवत नसेल तर त्याला संसदीय लोकशाहीच्या निवडणुकीपासून तडीपार केला पाहिजे. ती पॉलिटिकली डेथ सेंटेन्स असली पाहिजे. मग वांगचुकचा काय गुन्हा होता? आज तो 52-53 दिवस झाले माणूस जेलमध्ये सोडतो. न्यायपालिका दखल घेत नाही, देशाचे नागरिक दखल घेत नाहीत, सिव्हिल सोसायटी शांत, राज्यकर्ते शांत. म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी दिलेली आश्वासनाची सुद्धा तुम्ही पूर्तता केली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन करणं गुन्हा ठरावा. तर मग ही संस्कृती कुठे चालली हा प्रश्न आहे. लोकशाहीला घेऊनच बाबासाहेबांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या की एकतर मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे आणि दुसरं मुक्त निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत. आज त्या दोन्ही गोष्टी दिसत आहेत का? निवडणुकीबाबत आपण बोललो. अलीकडं निवडणुका जिंकण्याचं एक नवीन तंत्र विकसित झालं आहे. पूर्वी लोकांना सांगायचे की हा आमचा कार्यक्रम आहे, आम्ही हे काम करणार म्हणून मतं द्या. तो टप्पा एक सुरुवातीचा होता, तो नंतर मागं पडला, जसं गरिबी हटाव वगैरे होतं. त्याच्यानंतर एक नवीन तंत्र आलं. त्या तंत्रामध्ये काय आढळलं की आता आम्ही काय करू सांगण्यापेक्षा एक जाहीरनाम्या पद्धतीनं आम्ही मांडू तुमच्यासमोर. पूर्वी जाहीरनाम्याला काय फारसं महत्त्व नव्हतं. मग जाहीरनामे आले आणि जाहीरनाम्यात आपल्याला माहीत आहे शेवटच्या दिवशी प्रकाशित होतो, तो कोणाला माहीत पण नसतो. तेही संपलं. आता तिसरं पर्व आलं आहे. जाहीरनाम्याची सुद्धा फारशी गरज नाही. निवडणुकीच्या अगोदर एक लाभार्थी वर्ग आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्या कल्याणकारी योजनेच्या नावाखाली त्यांच्याकडं डायरेक्ट पैसा पाठवायचा. मग तो शेतकरी असेल, महिला असतील, आदिवासी असतील, अनुसूचित जाती असतील, ओबीसी असतील, यांच्या डायरेक्ट खात्यात पैसा पाठवायचा आणि मग पैसा पाठवून त्यांची मतं घ्यायची. ही नवीन प्रकारची निवडणूक पद्धती आली. आता हा EVMच्या पुढचा प्रवास आहे. हा EVM व्यतिरिक्त आहे. EVM एका बाजूला, फ्री अँड फेअर इलेक्शन पद्धती एका बाजूला, पण मतदारांनाच प्रभावित करणं आणि तेही आर्थिक लाभ देऊन. वास्तविकता जनप्रतिनिधी कायद्यामध्ये हे इलेक्ट्रल माल प्रॅक्टिस आहे, पण याच्याकडे पुन्हा भारतीय निवडणूक आयोग चक्क शांत डोळे बंद करून पाहतो किंवा न्यायपालिका त्या पद्धतीने पाहते. हे पुन्हा दोष यांच्याकडे येतात, राज्यघटनेकडे नाही. मजबूत विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये जे इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक जो चालू आहे, तर तो मजबूत विरोधी पक्ष आहे का? की जसं तुम्ही सुरुवातीला पण म्हणाला होतात की एकाच माळीचे मणी आहेत वगैरे अशा पद्धतीचं आहे आणि त्यामुळे मग लोकशाहीचे धोके वाढलेले आहेत. आता खरं म्हणजे विरोधी पक्षाची संकल्पना जवळजवळ संपुष्टात आली आहे. काल जो सत्तेत आहे तो सत्तेत नाही म्हणून आज विरोधी पक्षात असेल तर तो सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा त्यांच्यासोबतच बसतो. त्यामुळं ती कन्सेप्ट राहिली नाही.
ती कन्सेप्टच राहिली नाही. दुसरी गोष्ट अशी, विरोधी पक्ष याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एक त्यांच्या विरोधातला दुसरा कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम दिला पाहिजे, तो देशभर राबवला पाहिजे, त्या अनुषंगाने जनमत उभं केलं पाहिजे. त्याला म्हणतात अपोजिशन. आणि ती करणारी यंत्रणा आता नाही. उदाहरणार्थ तुम्ही खाजगीकरण, उदारीकरण बघा, काँग्रेस असो किंवा BJP असो, याच्यावरती काय प्रोग्राम देणार? दोघं एकच. आरक्षण धोरणाच्या बाबतीत काय तुम्ही पर्याय देणार? दोघांची भूमिका एकच. मराठा आरक्षण घ्या महाराष्ट्रामध्ये, सत्ताधारी असो किंवा विरोधी असो, काय फरक आहे? त्यामुळं एक वैकल्पिक राजकारण आणि वैकल्पिक कार्यक्रम, तेव्हाच विरोधी पक्ष उभा राहतो. इथं वैकल्पिक कार्यक्रम नाही, वैकल्पिक राजकारण नाही, अल्टरनेट पॉलिटिक्स नाही, अल्टरनेट प्रोग्राम नाही. त्यामुळे विरोधी पक्ष उभा राहण्याचा प्रश्न येतोच कुठं? हा एक भाग. पूर्वी विरोधी पक्ष विचारधारेच्या आधारावर उभे राहायचे, जसं डावे वगैरे विचारधारेच्या आधारावर. इवन दलित पक्षसुद्धा विचारधारेच्या आधारावर उभं राहायचे. आता दलित माणसंही BJPत जाऊन मंत्री होतात, ते विचारधारा काही नसतेच. तीच बाब आदिवासीचं काही स्वतंत्र राजकारण देशात पूर्वी कधीच नव्हतं, आजही नाही. त्यामुळं त्यांना कुठलाही म्हणजे असं पसंत नापसंतीचं नाही, सगळे चालतात. त्यामुळं विचारधारेच्या आधारावरती सुद्धा विरोधी पक्ष उभं राहणं, तो देखील काळ संपुष्टात यायला लागला. अल्टरनेट पॉलिटिक्सचा काळ संपुष्टात यायला लागला. आणि त्यामुळं पॉलिटिकल क्लासमध्ये सत्ता कशी टिकवावी, त्यासाठी काँग्रेसमध्ये राहिलो. सत्ता असली तर ठीक, नाही मिळाली BJPत मिळाली, आणखीन कुठल्या प्रादेशिक पक्षात. ही जी मानसिकता आहे, त्यामुळं देशभरातला विरोधी पक्ष कोलमडलेल्या अवस्थेत आहे. पण ह्याच्यातून म्हणजे देशातील लोकांसाठी ज्याला आपण म्हणतो की उम्मीद पे दुनिया कायम, ते किती उम्मीद आहे ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याची किंवा एक सशक्त लोकशाही बनण्याची? मी सुरुवातीलाच म्हटलं की भारतीय संविधानानं अपेक्षित नसताना क्रांती केलीच ना. कोणी अपेक्षा ठेवली होती? म्हणून तर मी म्हणालो, अनेकांना ती शॉक ट्रीटमेंट होती, आणि ज्यांना ते शॉक असह्य झाले ते आजपर्यंत किंचाळत आहेत, आजपर्यंत ओरडत आहेत. घडलं ना, अशक्यप्राय होतं तरी घडलं ना. त्याच पद्धतीनं काँग्रेस पार्टीचं राज्य देशभर होतं. काँग्रेस पार्टीची एवढी वाताहत होईल असं कोणी अपेक्षा केली होती का? घडलं ना. BJPचं एवढ्या झपाट्यानं उत्थान होईल कोणी कल्पना केली होती का? घडलं ना. मग जेवढ्या झपाट्यानं उत्थान झालं तेवढं पतनही होऊ शकतं. पुन्हा ह्या सायकल आहेत, ह्या सायकल जर आपण नीट समजून घेतल्या, सामाजिक सायकल, आर्थिक, पॉलिटिकल, हे जे चक्र आहे ते नीटपणे समजून घेतलं ना, तर हेही फार काळ टिकेल नाही. आणि मला वाटतं त्याची सुरुवात आता आस्ते होते, आणि ती किंबहुना बऱ्यापैकी झालेली आहे. आणि त्यामुळंच राज्यघटनेचा विरोध करणाऱ्या मंडळींना राज्यघटनेसमोर झुकावं लागतं. हाच त्याचा बदल आहे.